उत्पत्ती 1:26. मग देव बोलला, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, ग्राम पशु, अवघी पृथ्वी अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे आणि पृथ्वीवर लागणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. यामध्ये सत्ता चालवतील. Praise the Lord. मग देव बोलला की आपण आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य म्हणजे आपल्या समानतेचा मनुष्य आपण बनवूया. Praise the Lord. लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत. प्रतिरूप आणि समानता वेगळी आहे. Praise the Lord. काय? प्रतिरूप आणि समानता वेगळी आहे. जर तुमच्या लेकरा संबंधाने तुम्ही पाहता, जेव्हा ते लेकर तुमच्या समोर येतात, जेव्हा ते तुमच्या उदरातून त्या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर ते मोठे होतात, तेव्हा ते तुमच्या प्रतिरूपाचे आहे. जसे तुम्ही तसे ते लेकर आहे, परंतु तुमचा स्वभाव जर त्यांच्यामधून दिसतो तर ती तुमची समानता आहे. Praise the Lord. तुमची समानता त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. आणि सैतानाने हेच तर तुम्हाला याच्यामध्ये गुमराह केलेला आहे. याच्यामध्ये तो तुम्हाला त्या ठिकाणी विचारांमध्ये अडकवतो आणि तो काय म्हणतो माहितीये का? त्याची इच्छा आहे आम्ही ही गोष्ट नाही जाणावी की देवाने आम्हाला का बनवलं. काय सैतानाची काय इच्छा आहे? आम्ही हे ओळखू नये की देवाने आम्हाला का बनवलं. अहो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाने आम्हाला याकरता बनवलं की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक दिवशी चालू. Praise the Lord. काय तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालता का? देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये चालावं आणि आम्हाला त्याने याकरता बनवलं. कशासाठी बनवलं माहितीये का? We are the representative of God. आम्ही देवाला दर्शवणारे लोक आहोत. Praise the Lord. रिप्रेझेंट करणं म्हणजे तुम्हाला दाखवणं. मला सांगा, तुमचे लेकर आपल्या घरात, तुमच्या घरात तुम्हाला कसं रिप्रेझेंट करता लोकांसमोर? कसं रिप्रेझेंट करता? जर तुमचे लेकर बाहेर जाऊन लोकांसोबत मारामाऱ्या करतात तर याचं लक्षण आहे की तुमच्या घरामध्ये मारामाऱ्या सुरू. जर तुमचे लेकर घराच्या बाहेर जाऊन कोणाला शिव्या देतात तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये देखील कोणीतरी शिव्या देते. परंतु जर तुमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये किती संकट आले परंतु विश्वासयोग्य बनून नम्रतेने चालणारे जेव्हा तुम्ही स्वभाव जर धारण करता तर तुमचे लेकर बाहेर जाताना लोकांसोबत नम्रतेने चालतात. Praise the Lord. आम्हाला याकरता बनवलेलं आहे की आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करावं. देवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने आम्हाला बनवलेलं आहे. आम्ही त्याच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या समानतेमध्ये आहोत. ही सर्वात अद्भुत गोष्ट देवाने आमच्यासाठी बनवलेली आहे. Praise the Lord. बघा ना, तुम्ही विचार करा, देवाने जर आपल्या प्रतिरूपाचं बनवलं असतं, जर देवाला फक्त आराधनाच पाहिजे होती, सैतान काय करत होता? देवाचा आराधक होता. किती लोकांना माहिती सैतान आराधक होता, है ना? तुम्ही बायबल जर वाचत असाल तर तुम्हाला कळेल की बायबल मध्ये जर वाचल्यानंतर सैतान नावाचं पण एक कॅरेक्टर आहे. परंतु जे लोक म्हणतात सैतान नावाचं त्या ठिकाणी कसा सैतान कुठून आला, तर मला त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी बायबल वाचावं. Praise the Lord. हा, असे चौकान मारणारे प्रश्न विचारू नये. एक व्यक्ती माझ्याकडे आला, तरुण होता, आणि माझ्याकडे आल्यानंतर त्याने मला सांगितलं, बाळक साहेब मी सगळं बायबल वाचलं. सगळ्या बायबल वाचल्यानंतर मला एक गोष्ट सांगा, मला एक गोष्ट पटली नाही तुमच्या बायबल मध्ये. म्हटलं तुझ्याकडे पण आहे ना? हा म्हणे तुमच्याच बायबल मध्ये, मला सांगा म्हणे. मग हा सैतान आलाच कुठून? म्हटलं तू बायबल वाचलं ना? पूर्ण वाचलंय म्हणे. बापरे, म्हटलं तो सैतान कुठून आला ते माहिती नाही. अरे नाही लिहिलेलं आहे याच्यामध्ये, त्याला एकच वचन काढून दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला भेटलाच. आम्हाला तुम्हाला सांगतो वचन वाचा हो. कंटाळा येत असेल तुम्हाला, तुम्ही म्हणता बाळासाहेब 50-60 अध्याय वाचायचा कंटाळा येतो. आता तुम्ही काय कॉम्पिटिशन खेळताय का देवासोबत? का स्पर्धा लागली तुमची कोणासोबत?
मी तुम्हाला सांगतो, माझं जर डोक्यामध्ये जर आलं ना तर मी एक शब्दाला घेऊन दिवसभर मनन करतो. मला नाही वाटत माझ्या बायबल वाचनावर देव प्रेम करतो. का देवाने मला टार्गेट दिले, माझ्या पाठीवर बंदूक ठेवली, जर एका वर्षात वाचून संपवलं नाही तर तुला फायर्स करतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही लोकांना विचारतो, अरे ताई बायबल वाचता का? हे काही ठेवली, दादा बायबल वाचता का? तोंडात देवाचे शब्द ना. आजी बायबल वाचता का? हो वाचताच येत नाही. ऐकत येतं ना. ऐकतो ना, ऐकलो, पण ते धरून ठेवलं. बायबल वाचणं महत्वाचं नाहीये. अहो तुम्हाला सांगू का, आता चला ती सिस्टीम गेली हो. तुम्ही कोणाला तरी म्हणून पहा बरं. तुम्हाला एक विचारायचंय, एवढाच प्रश्न विचारा आणि त्याला कटवा. काय म्हणायचं? तुम्हाला मला काहीतरी विचारायचं आहे आणि त्या माणसाला काय करा, कटवा. आणि 2-3 दिवस बोलूच ना. काय करा, 2-3 दिवस बोलूच ना. चौथ्या दिवशी जेव्हा तुम्ही भेटाल ना, तर तुम्हाला कितीतरी वेळेस ते विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काहीतरी विचारायचं. विचारा ना, काय विचारायचं. आम्ही विषय बदलला तरी तो फिरून तिथंच येणार. काहीतरी म्हणणार होते तुम्ही, परवा नव्हते म्हटले का? आमची किती इच्छा होती ना जाणण्याची. आज मी तुम्हाला म्हणू इच्छितो, देवाला तुम्हाला काहीतरी म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. आज मी तुमच्यापैकी प्रत्येकाला म्हणू इच्छितो, देवाला तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे. आता तुमची किती इच्छा आहे ते जाणण्याची. जर तुमची इच्छा आहे ते जाणण्याची, ते पवित्र शास्त्रामधला एक शब्द तुमच्या आहे म्हणायचा. प्रेज द लॉर्ड. आज तो तुम्हाला काहीतरी म्हणू इच्छितो. या शब्दामध्ये फार मोठी गोष्ट आहे. रात्री मी इतकी चांगली झोप मला आली, इतकी शांत झोप आली, माझ्या जवळ मोबाईल नव्हता. प्रेज द लॉर्ड. मला पुष्कळ जणांचे फोन आले, पुष्कळ मंडळींच्या लोकांचे मला फोन आले. मी कोणाचाच फोन नव्हता उचलला. मोबाईल उचलणार का? तेव्हा मोबाईल जपता येतं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला रात्री 12ला, मला एक बाळक आहे ना, म्हणून मला भेटायचं. मी घरी राहिलो होतो. मला रात्री 12-1ला मी मोबाईल पाहायचो. तो मोबाईल पाहता मला इतकं डेंजर, मला सकाळची तयारीची घाई राहायची. कसं उद्या काय मिळेल, आतुरता राहायची. उद्या काय शिकायला मिळेल, उद्या काय असेल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जर आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या समानतेमध्ये बनवलेलं आहे, तर रोज आम्ही वाट पाहू, तर त्याला आम्हाला काय म्हणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, येदेन बागेमध्ये ना, जेव्हा देवाने आदामाने हवेला बनवलं, ते जेव्हा देवाच्या स्वरूपामध्ये, समानतेमध्ये चालत होते ना, त्यांच्यामध्ये आड भिंत नव्हती ना, त्यांच्यामध्ये काहीच नव्हतं. पापामुळे त्या ठिकाणी देवापासून दूर झाले. लक्षात ठेवा, पापापासून दूर झाले, समानतेपासून दूर झाले. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक उदाहरण दे. काय दिलं माहिती आहे का? हा फॅन जो फिरतोय, हा फॅन आहे. हा फॅन जर फिरतो आहे, याला तुम्ही फ्रीज म्हणाल का? काय म्हणाल तुम्ही त्याला? म्हणा ना फ्रीज. अहो बरं ठीक आहे. आता हा फॅन चालू आहे, चालू झालेला फॅन बंद पडला. ह्या बंद झालेल्या फॅनला तुम्ही टीव्ही म्हणाल का? तो चालू असतो तरी तो फॅन आहे, तो बंद असला तरी फॅन. प्रेज द लॉर्ड. तो चालू आहे म्हणून हवा देतो, का तो हवा देतो म्हणून चालू आहे? पण तो फॅनच आहे ना. तो कसाही असो, मनुष्य देवाने जेव्हा निर्माण केला, तो स्वरूपामध्ये आहे, तो समानतेमध्ये बनवला गेला.
परंतु पाप त्याला देवाच्या समानतेपासून विभक्त करू शकत नाही, कारण की देवाने त्याला समानतेमध्ये बनवलं. तर आम्हाला कधी कधी मळ लागतो, कधी कधी आमच्यावर धूळ बसते आहे ना. तर धुळीला काय करावं लागतं? समानतेमध्ये येण्यासाठी हीच तर सर्वात मोठी पायरी आहे ना. प्रेज द लॉर्ड. अहो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सैतानाने किती सांगितलं, सैतान तुम्हाला हे जाणून देत नाहीये. त्याने तुम्हाला काय दाखवलं माहितीये का? अरे तू पाप केलं आणि देवाच्या समानतेपासून दूर झाला. कोणी सांगितलं तुम्हाला? अहो आम्ही दूर नाही झालो, आमच्यावर त्या ठिकाणी थोडीशी धूळ बसलेली आहे, आमच्यावर त्या ठिकाणी काहीतरी कचरा बसलेला आहे. त्या कचऱ्याला आम्हाला साफ करायचा आहे. आणि कचरा जर साफ केला नाही तर आम्हाला कसं कळेल आम्ही देवाच्या समानतेत? प्रेज द लॉर्ड. त्या कचऱ्याला आम्हाला साफ करणं गरजेचं आहे. समानता काय आहे माहितीये का? प्रत्येक जी गोष्ट, समानता काय आहे? प्रत्येक ती गोष्ट जी देवामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ती गोष्ट जी त्याच्या स्वभावामध्ये आहे, त्याच्या चरित्रामध्ये आहे, जे काही त्याच्यामध्ये होतं ते सर्व त्याने मनुष्यामध्ये टाकून दिलं. प्रेज द लॉर्ड. चांगला प्रभू आहे. जे काही त्याच्यामध्ये होतं ते सगळं त्याने आमच्यामध्ये पाडलं, सगळं आमच्यामध्ये. का बरं टाकलं बरं? कारण की आम्ही त्याच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या समानतेमध्ये चाललो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवासारखे आहात हो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, मनुष्य देहामध्ये तो त्या ठिकाणी होता. आणि जेव्हा मनुष्य देहामध्ये तो होता तेव्हा त्याचं नाव कुठं फेमस नव्हतं ना. त्याचं नाव कुठंच फेमस नव्हतं. कोण ओळखत होतं त्याला? त्याला कोणी त्या ठिकाणी जाणतही नव्हतं. परंतु ज्या वेळेस त्याने मरण सहन केलं, काय केलं? मृत्यू, ते पण वधस्तंभ, क्रूसावरचं मरण. जेव्हा त्याने ते सहन केलं तेव्हा बायबल आम्हाला सांगतं त्याने स्वतःला दीन केलं, नम्र केलं. तो देवाच्या स्वरूपात असूनही देव असणे त्याने लाभ मानला नाही, तर त्याने स्वतःला नम्र केलं आणि त्याने वधस्तंभाचं मरण सहन केलं. ते मरण त्याने सोसलं. यामुळे देवाने त्याला आकाशाखाली आणि पृथ्वीवर सर्व नावाहून श्रेष्ठ केलं. याकरता पृथ्वीवरील प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक जीभ आपल्या मुखाने कबूल करावी, येशू हा प्रभू आहे. तो तर समानतेमध्ये होता, परंतु त्याने जे मरण सहन केलं त्याच्याद्वारे सर्व नावाहून श्रेष्ठ नाव झालं. आज मी तुम्हाला सांगतो, सैतानाची इच्छा नाही की आम्ही या गोष्टी समजावा, की आम्ही त्याच्या समानतेमध्ये आहोत आणि त्याच्या अधिकारामध्ये आहोत. आज आम्हाला वाटतच नाही. आम्ही एक चूक काय करतो, लबाड बोलल्यावर आम्ही डायरेक्ट म्हणतो मी तर पापी, मी प्रार्थनाच नाही. झालंय का तुमच्या सोबत? असं झालं? एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली आणि तो व्यक्तीला त्या ठिकाणी, समजा तू आजारी पडला एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीकडे गेले, तुम्ही आजारी पडला, अच्छा मी प्रार्थना करतो, केली प्रार्थना, तुम्ही निघून गेले, तो माणूस आजारीच नाही, बराच नाही झाला. काय केलं असेल तुम्ही? मी प्रार्थनाच नाही केली वर्षभर. किती दिवस? 1 वर्ष. आता कोणी सांगत 1 वर्ष प्रार्थना नाही केली. का? कारण की सैतानाने मला सांगितलं तुझ्यामध्ये जो आहे ना तो तुझा ऐकत. अरे बाबा, तो त्याचा प्रश्न आहे. आरोग्य देणं काय माझ्या हातात आहे का? माझ्या प्रार्थनेने तो बरा होणार आहे का? अरे देवाची इच्छा असेल तो त्याला आरोग्य दिले तर त्या ठिकाणी तो काही करेल त्याच्यासोबत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेने एखाद्याला आरोग्य मिळते याचा अर्थ तुमची प्रार्थना पॉवरफुल असं नाहीये. देवाची इच्छा त्याच्यामध्ये महत्वाची. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही दोष पावण्यामध्ये सैतान आम्हाला समजून देत नाही की आम्ही समानतेमध्ये चालत आहोत. तो नेहमी सांगतो अरे तू देवाच्या समानतेमध्ये आपण परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकते. तो आम्हाला वारंवार सांगतो इतकं सगळं तू केलं परंतु त्याचा काही परिणाम तुझ्या जीवनामध्ये झाला नाही. हे
सगळ्यात मोठं खोटं त्याची लबाडी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो अडकवण्याचा प्रयत्न करतो. समजा या गोष्टीला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराचं वचन आम्हाला जर त्याच्या समानतेमध्ये घेऊन इच्छित, जर ते त्या ठिकाणी प्रभू आम्हाला म्हणतो की तू माझ्या समानतेमध्ये आहे, तर याचा अर्थ असा आहे की आम्ही जेव्हा सृष्टीच्या समोर, जेव्हा आम्ही पृथ्वीच्या अखिल मानवजातीच्या समोर जेव्हा आम्ही उभा राहतो, उभा राहिल्यानंतर आम्ही म्हणतो की आमची अशी अशी इच्छा आहे, आमच्या मनात ही गोष्ट आली आणि आम्ही विश्वासाने म्हटलो की ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी भेटावी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, एलोहिम नावाचा अर्थ काय? ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टींना नावानिशी बोलवतो, आणि जेव्हा तो नावानिशी त्याला बोलवतो ती गोष्ट अस्तित्वात येते. मी तुम्हाला सांगू, तुमचा जो विश्वास आहे तो रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. कच्चा माल कळतं ना, है ना? मला सांगा, जर तुम्हाला पनीर बनवायचंय, पनीर बनवता येतं ना? पनीर येतं का बनवता? सगळ्यांना माहित आहे. हॉटेलमध्ये जाऊन खायला आम्हाला फार गोड वाटतं ते, है ना? पनीर माहित आहे सगळ्यांना. कशापासून तयार होतं? कशापासून? दुधापासून तयार होतं, आहे ना? दुधाचं दही होतं, बरोबर? दुधापासून तयार होतं. आता तुम्हाला पनीर बनवायचंय, तुम्ही पातेल्यात लगेच टाकलं, म्हणजे आता दूध तुम्ही हातात घेतला, असं टाकता लगेच पनीरचे तुकडे पडले. झालं का कधी? झालं असेल नाही? झालं? पडलं असेल ना? पण ताक कशापासून तयार होतं? ताक दहीपासून तयार होतं, बरोबर ना? पण जाऊ द्या, तूप कसं तयार होतं? दुधापासूनच तयार होतं. लोणी, हा तुम्ही मस्त मलाई हे करता, मलाईचं एकदम साठवून ठेवता, बाई घट्ट आहे बरं का, लेकरून गेलं तर खायला असं प्रोसिजर आहे ना. रॉ मटेरियल दूध काय आहे? एक कच्चा माल आहे. तुम्हाला त्याचं पनीर बनवायचं आहे, आणि पनीर बनवायचं असताना तुम्ही काय करता? त्याच्यावर प्रक्रिया करता. प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्हाला पाहिजे आहे ती गोष्ट तुम्हाला मिळते. विश्वासही तसाच आहे. जर तुम्ही विश्वास ठेवता की मला ही गोष्ट पाहिजे, माझ्या परिवारामध्ये देवाचं गौरव व्हावं, माझ्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य यावं, तुम्हाला त्याच्यावर प्रोसेस करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. समानतेमध्ये आहात हो तुम्ही, फक्त तुमच्यावर मळ लागलेला आहे. तो मळ साफ करायला लागा, परमेश्वर त्याचं कार्य आपोआप सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. आता आपल्या त्या ठिकाणी गोष्ट दिवसापासून खराब आहे, धक्का स्टार्ट आहे तो, है ना? त्याचं काय गेलं आम्हाला आजपर्यंत कळलं नाही, पण तो कधी जेव्हा आम्ही म्हणतो तो खराब आहे तेव्हा तो चालू होतो, आणि जेव्हा आम्ही म्हणतो तो चालू तेव्हा तो बंद होतो. हे सगळे अविश्वासाने, म्हणजे अविश्वासानेच म्हणता येईल त्याला. मी म्हणले हे बंद, याला काय चालू करायचं म्हटलं, चला नाही म्हणून दाबून पाहू, जेव्हा दाबलं ते चालू झालं. तुम्ही जो विश्वास ठेवता त्याच्यावर कार्य करणं चालू करा. तुम्ही ऑलरेडी देवाच्या समानतेमध्ये आहात. तुमच्या मनामध्ये ऑलरेडी सैतानाने एक पाप घालून ठेवलं, एक लबाडी घालून ठेवली, आणि तू पाप करतो, आणि तू शिव्या देतो, आणि तू लबाड बोलतो, आणि तू असं करतो, आणि तू तसं करतो. तुझं मन एकमेकांविषयी चांगलं नाहीये. तुझ्या घरामध्ये ही समस्या आहे, म्हणून देव तुझी प्रार्थना ऐकत नाही. त्याला म्हणा, अरे जायरे म्हणा, मी देवाच्या समानतेमध्ये चालण्यासाठी बनवला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या समानतेमध्ये आम्ही बनवले आहोत, जर देवाच्या समानतेमध्ये चालण्यासाठी आम्ही बनवलो, तर कधीतरी त्या मनाला साफ करायला सुरुवात करा ना. तो काही दिवाळीचा सण नाहीये. कधी दिवाळी आल्यावर सारे धूळ घात पडलेले भांडे बाहेर निघतात. तो काही नाताळ नाहीये. साऱ्या घराचे जाळे एका दिवशी काढायला आदल्या दिवशी सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. अहो, आमच्या मनामध्ये जे सैतानाने लबाडा घातलेला आहे त्याला काढा. प्रत्येक गोष्ट देवाच्या दृष्टिकोनाने पहा. तो रॉ मटेरियल आहे, कच्चा माल तुमच्या हातामध्ये आहे, तुमचा विश्वास. आणि त्या विश्वासावर जेव्हा तुम्ही प्रक्रिया करता, कार्य चालू. प्रेज द लॉर्ड. इथे लोक आहेत, मनामध्ये एक गोष्ट आली, प्रभू मला ही गोष्ट पाहिजे ना. आणि जेव्हा तुम्ही म्हणता प्रभू तू देशील, माझा विश्वास आहे, तो तुमचा कच्चा माल झाला.
आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट मागितली आणि मागितल्यानंतर प्रति दिवशी तुम्ही त्यासाठी देवाकडे विनंती करायला लागले, प्रभू तू सांगितलं आहे तू देणारा परमेश्वर आहे, प्रभू तू म्हणतो ना मागा म्हणजे मिळेल, प्रभू तुझी इच्छा असेल तर तू देण्यासाठी योग्य आहे ना, प्रभू तुझ्या इच्छेने होऊ दे ना. आणि एक दिवस जेव्हा ती गोष्ट तुमच्या हातामध्ये तुमच्या समोर येते ना, तेव्हा तुम्ही काय म्हणता माहितीये का, जे मी विश्वासाने मागितलं ते देवाने दिलं. मग त्याच्यामध्ये काही प्रोसिजर आहे का नाही? Praise the Lord. घर बसल्या त्या ठिकाणी आई तर पलंगावर येणार नाही. हा, तुमचे आई वडील जर चांगले असतील तर ते तुम्हाला पलंगावर आणून देतील. प्रत्येक गोष्टीची एक व्यवस्था दिलेली आहे देवाने. प्रत्येक गोष्टीला एक स्वरूप आहे, प्रत्येक गोष्टीला एक समानता आहे. मी तुम्हाला सर्वात अद्भुत गोष्ट सांगू इच्छितो, जनावर हे सगळे जे पाहता तुम्ही, यांना फक्त जीव आहे, आमच्यासारखा आमचा श्वास नाही, आत्मा नाही का? Praise the Lord. देवाने आपला श्वास आम्हाला दिलेला आहे आणि त्याची समानता आम्हाला मिळालेली आहे. म्हणून आम्हाला त्याच प्रकारे काम करायचं आहे जसं देव त्या ठिकाणी कार्य करतो. Praise the Lord. तुम्हाला माहित आहे का, आम्ही काही गोष्टी मिळवण्यासाठी उपवास करतो. काय करतो? काही गोष्टी मिळवण्यासाठी उपवास करतो. तुम्ही चुकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी उपवास करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. मी नाही म्हणताना डिनाय नाही करत, मी त्याला विरोध नाही करत, परंतु फास्टिंगचा अर्थ आहे की तुमच्यामध्ये जो मन आहे, तुमच्यामध्ये जी कमीपणा आहे, उणीव आहे, त्याला साफ करण्यासाठी केलेली गोष्ट म्हणजे उपवास. प्रेज द लॉर्ड. मला सांगा ना, तुम्ही परिस्थिती बदलायची वाट बघता, तुम्ही परिस्थिती बदलण्यासाठी उपवास आणि प्रार्थना करता, पण प्रभूचा आत्मा कुठेतरी तुम्हाला म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तू स्वतः बदल, परिस्थिती बदलायला वेळ नाही लागणार. आम्ही स्वतःसाठी किती मी जास्त हेवी देतोय का, जड देतोय, जड खाणं देतोय का? सोपं आहे ना, समजतंय. किती लोकांना समजतंय? किती लोक माझ्या बरोबर आहे ना? जरा माझ्याकडे बघा, आणि सुंदर अशी मला स्माईल द्या बरं, मला तरी बरं वाटत आहे ना. माझ्याकडे पाहून जरा बघा, है ना, आता स्माईल द्या, मला चांगलं वाटेल. मला पण है ना, त्याच्याकडे बघू नका, माझ्याकडे बघा. नाही त्याच्याकडे बघितलं बघा, तुम्ही म्हणाल बाबा कशाला पाहायला लागतो, नेहमीच तर पाहतो नाही, आता काय पाहायचं, आता मग इथून पुढे माझ्याकडे पाहतात, मलाच कोण असं. आम्हाला खाली पाहण्यासाठी देवाने निवडलं. तुम्ही जगामध्ये जेव्हा चालता, तुम्ही काय खाली पाहून चालताय का? तुम्ही रस्ता क्रॉस करताना डोळे झाकून क्रॉस करताय का? करा ना, एखादं केलं असेल ना तुमच्यापैकी. एकदाच मी गाडी चालवताना एका डोळे झाकून म्हटलं पाहू कुठपर्यंत जातो. गाडी चालू झाली, डोळे झाकले, पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा गाडी दुसरीकडेच होती. पडलो नाही, ती गोष्ट वेगळी. Praise the Lord. आम्हाला लय विश्वास आहे, स्वतःवर डोळे झाकून विश्वास करतो. कशाला डोळे झाकून विश्वास करतो? उघड्या डोळ्याने विश्वास ठेवा. Praise the Lord. मी देवाच्या तुम्ही स्वरूपामध्ये आहे, समानतेमध्ये आहे. सैतान तुम्हाला डोळे झाकल्यावर म्हणतो तू देवाची समानतेचा नाहीये. ते डोळे उघडे ठेवून त्याला म्हणा, तुला काय माहिती, उघडे डोळे असताना सुद्धा आम्ही त्याच्या समानतेमध्ये चालतो. Praise the Lord. म्हणून आम्हाला स्वतःवर विजय मिळवण्यासाठी उपवास प्रार्थना आहे. जिम माहिती ना, वर्कआउट, व्यायाम शाळा, त्या व्यायाम शाळेमध्ये आम्ही काय करतो, कसरत करतो, हे वजन उचलतो. वजन उचलल्यानंतर शरीरामध्ये बदल यायला सुरुवात होतात आणि ते काही एका दिवसात नाही होत, वर्षानुवर्षाची मेहनत असते, है ना. वर्षानुवर्ष मेहनत केल्यानंतर शरीरामध्ये बदल होतं. तसं आत्मिक जीवनाचंही तसंच आहे. जितकं तुम्ही स्वतःवर विश्वासावर मेहनत कराल, जितकं तुम्ही प्रार्थना कराल, जितकं तुम्ही उपवास प्रार्थनेमध्ये समय घालाल, जितकं स्वतःचा स्वभाव बदलण्यासाठी देवाकडे कृपा मागाल, तितके तुम्ही मजबूत पडत जाल. Praise the Lord. Praise the Lord. मी तुम्हाला याकरता सांगतो की तुम्ही देवाची आराधना याकरता करता की तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये मजबूत व्हावं. Praise the Lord. या चुका ज्या केलेल्या आहेत त्या वारंवार सांगणं बंद करा ना. केली चूक सोडून द्या. क्षमा करण्यासाठी मनुष्य नाहीये, परमेश्वर बसलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आत्मिकरित्या आम्हाला बलवान व्हायचं आहे.
आणि जेव्हा आम्ही बलवान होऊ तेव्हा आम्ही देवाचं प्रतिनिधित्व करू शकतो. मोशेकडे परमेश्वर आला. मोशेकडे आल्यानंतर परमेश्वर त्याला म्हणतो, मोशे मी तुला निवडलेला आहे. मोशे काय म्हणाला माहिती आहे? नाही 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 नाही. काय म्हणतो तो म्हणतो नाही प्रभू मी नाही. का बरं? बोलायला मी अडखळतो. मी जवळचा मनुष्य आहे, मी बोलायला अडखळतो. मी तुम्हाला सांगू का, जेव्हा देवाने त्याला निवडलं ना, मोशेला माहिती नव्हती त्याची कमजोरी काय आहे. त्याने आपल्या मुखाने कमजोरी पाहिली, परंतु देवाने त्याला इस्रायलचा लीडर म्हणून पाहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या दृष्टिकोनाने सगळ्या गोष्टी करा ना. उघड्या डोळ्याने जे तुमच्या डोळ्याला दिसतं त्याच्या विरुद्ध तुम्ही बोलू शकत नाही का? घरामध्ये तुम्ही पाहताय की भांडणं होत आहे, लेकरं ऐकत नाही, लेकरं आईला उलटून बोलतात. एवढंच नाही तर काही दिवसांनी लेकरं आई वडिलांना मारायला बी निघतील, तेव्हा लोक म्हणतील प्रभू तुला दिसत नाही का? समय आताच आहे, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. ही पिढी फार भयानक पिढी आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी वाचवूच शकत नाही. खतरनाक युग आहे, खतरनाक. तुम्हाला नाही माहिती तुमचे लेकरं तुमच्या घरामध्ये, मी तुम्हाला सांगू इच्छितो, रात्री 10च्या नंतर मोबाईल ठेवूच नका सोबत, देऊच न करायचा. मी काय सांगतो माहिती का, जेव्हा रात्र त्या ठिकाणी तुम्ही एकटे असता घरामध्ये, एकटे जेव्हा तुम्ही बसता तुमच्या रूम मध्ये, जेव्हा खोलीमध्ये एकटे जाता, तुम्हाला माहिती आता मी एकटे मी मोबाईलवर काही नाही बघू शकतो, काय गरज आहे तुम्ही ठेवा ना, लॉकर मध्ये ठेवून द्या ना. नाही पडणार पापावर. मी काय मी फार सुधारायचा प्रयत्न करतो पण मी पापामध्ये पडतो. अरे तुझी इच्छाच आहे ना. तुमचे लेकर मोबाईलवर गेम खेळतात, बरोबर खेळता ना सगळे जण, आम्ही खेळतो. काही काही जण तर सकाळी मला काही जणांनी सांगितलं, हे पहाटेच उठतात, पहाटेच जेव्हा सगळे झोपलेले राहतात पहाटेच उठतात. कशासाठी माहिती आहे का? मोबाईल खेळायला. आणि जेव्हा मोबाईल खेळल्यानंतर झालं का, जेव्हा त्यांना वाटतं का आता आपले आई बाप उठणार आहे, मोबाईल जागेवर ठेवून त्यांना स्वतः झोपून घ्या. रियालिटी आहे ना, बदलूच शकत नाही. सत्यता आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना नाही फसवत, तुम्ही स्वतःचाच नाश करता. तुम्ही स्वतःचाच तुम्ही नुकसान करता. किती दिवस तुमच्यावर त्या ठिकाणी मेहनत केली, परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, यांना बोलण्यापेक्षा यांच्यासाठी फक्त प्रार्थना करा. काहीच नाही होऊ शकत यांच्यावर. किती मी ठरवू द्या ना, मी हे करीन तर करीन. तुमच्या तोंडावर जरी बोलून गेले ना, मम्मी तुला मी सांगतो, तुझं तोंड पाळणार नाही याच्यानंतर, त्याला म्हणत जाय. माझं नाही मानवलं, ज्याचं पाशील त्याचं तुला तुझं हे होईल. शेवटी तू इथंच देशील. असे खूप साक्ष आहेत माझ्यासमोर. तिच्या कॅम्पला गेलो होतो ना, खतरनाक एरियातले पोरं आहे. मुंबई ठिकाणात राहणारे पोरं, इथं टॅटू, हातावर टॅटू. जेव्हा देवाने त्यांना बदललं ना, त्या पोरांसाठी नम्र पोरं मी पाहिले. तुमचा फक्त हातामध्ये झाडू घ्यायचा विषय आहे, फक्त तुम्ही ऍक्शन करायची त्यांच्या समोर. काय करायची? ऍक्शन. 5-6 लेकरं पळत येतात. करू नका, अजिबात करू नका. रिस्पेक्ट, समानता आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो की गिदोन जो होता, एक हारलेला व्यक्ती होता, जो स्वतःच्या मनामध्ये हारलेला होता. आणि जेव्हा देव त्याच्याकडे आला, परमेश्वर त्याच्याकडे आला आणि परमेश्वर त्याला म्हणतो, हे बलवान वीरा. काय म्हणतो परमेश्वर? हे बलवान वीरा. तो गिदोन मनामध्ये हारलेला आहे, निराश आहे, परंतु परमेश्वराने युद्ध तर केलं बी नाही. त्याच्या अगोदर त्याला काय म्हटलं माहिती का? हे बलवान वीरा. तर मला सांगा, परमेश्वर तुमच्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या अगोदर तुम्हाला म्हणतोय की तुम्ही विजयी झाले आहात, मग तुम्ही का निराश? प्रेज द लॉर्ड. अहो तुम्ही आजारी पडले, तुम्हाला विश्वास पाहिजे, आजार तुम्ही बराच होणार आहे.
तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? माझाही प्रॉब्लेम, मला त्रास सहन होत नाही म्हणून मी लोकांना म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा. मी पहिले लोकांना सांगायचो माझ्यासाठी प्रार्थना करा, मला बरं नाही वाटत आहे. पण देवाचं वचन सांगतं प्रत्येक परिस्थितीतून जेव्हा तू जाशील तेव्हा मी तुला बरोबर करेन. समानतेमध्ये येण्यासाठी प्रभू येशूला सुद्धा वधस्तंभ सहन करावा लागला. Praise the Lord. तेव्हा आज आम्ही त्याचं अनुकरण करतो. मोशेचं झाल्यानंतर गिदोनाच्या जीवनामध्ये ती परीक्षा आली आणि जेव्हा दावीद गल्ल्याचा समोर उभा राहिला, त्या गल्ल्या त्याच्या समोर जाणे अगोदर त्याने सिंहाचं तोंड पाडलं. इमॅजिन करू शकता का तुम्ही? असं सिंह धरला तुम्ही आणि असा फाडून टाकला. किती लोकांनी सिंह फाडला? आम्ही लहान होतो ना, ते आसवला घेऊन यायचे मला लोक, आसवला घेऊन, माहिती आहे तुम्हाला? ते ठोकलं काय, आसवल ठोकलं काय, ते काय वाटत ठोकायचं काय माहिती, ते गळ्यामध्ये घालायचे लोक लेकरायचे आहे ना. काहीतरीच बोलायचे, शिवाय देत होते का काय देत होते, पण ते शिवाय देत असतील मला तरी वाटतं, कारण की त्याला रागाने बोलायचे. आणि ते थुकलं का यांना वाटत नाही बोले पवित्र वेळे आशीर्वादित आहे. ज्या जनावरांमध्ये आत्मा नाहीये, ज्याच्यामध्ये फक्त जीव आहे, त्या जीवामधून नुसतं पवित्रता निघते. ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की माझा विश्वास असा आहे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्यातूनच ही गोष्ट आशीर्वादित निघू शकते. आम्ही भाऊ ठीक 5 रुपये भेटायचे जास्तवर भलं मोठं. एकदा आलो इथं आमच्या काकाने आणलं होतं, त्या माणसाला 10 रुपये दिले फक्त कायसाठी, फक्त जास्तवरच्या गाड्यात पडायसाठी आहे ना. जास्तवर मस्त उभा राहिला, ते आसवर जेव्हा उभा राहिला ते भलं मोठं आसवर ते. पण तेव्हाच्या वस्तू मला आतासारखे थोडे होते, मोठे होते. आता गाड आला त्याच्यावर, पण ते गळ्यात पडताना त्यांचा फोटो आहे. दाखवेल त्यांना सांगल की तुम्ही तो फोटो येताना घेऊन या. ते एवढं मोठं आसवर, त्या आसवरात सुद्धा ते दाविदाने फाडले. मला तो प्रश्न पडला, आसवराचं जाऊ द्या, सिंहाला कसं फाडलं असं? का फाडलं माहिती? कारण की रोज तो त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या समानतेमध्ये तो चालत होता. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती देवाच्या समानतेमध्ये चालतो त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही. तुम्ही म्हणता ना हे कधी बदलत, ही आजारपण कधी जाईल, कधी आमच्या घरामध्ये देवाचं आश्चर्यकर्म होईल. तुम्ही काय बघता त्याच्यावर तुमचे विश्वास अवलंबून आहे. जर मी माझ्या परिवारामध्ये बघतोय की अडखळणं आहे, भांडणं आहे, कोणाचंच कोणासोबत पटत नाही, प्रत्येक जण आपल्या घरामध्ये स्वतःचा मोबाईल घेऊन एका कोपऱ्यामध्ये आहे. नवरा बायको एका बाजूला, आई एका बिचारी कोपऱ्यात, आजी भल तिकडं, चुलते तिकडं, बाप एका कोपऱ्यामध्ये, प्रत्येक जण ज्याच्या याच्यामध्ये धुंदीमध्ये आहे. परंतु मी जर विश्वास ठेवून तिथे जर विश्वासाने म्हणतो हे घर प्रार्थनेचं घर आहे, एक दिवस प्रत्येक जण सहभागितेमध्ये येईल. प्रेज द लॉर्ड. आणि मी एकदा नाही म्हणत, मला 1000 दिवस जरी म्हणावं लागले ना, मी 1000 दिवस जर म्हणतोय, एक दिवस येईल परमेश्वरच्या घरात परिवाराला एकत्र केल्याशिवाय राहणार. तुम्ही कसं बघता त्याच्यावर अवलंबून आहे. आजकालचे लेकर आईवडिलांचा अपमान लोकांसमोर करतात. आहे तुम्हाला चांगलं आहे. तुम्ही जर देवाच्या समानतेमध्ये चर्चला येणारे लोक, चर्चला येणारे लेकर आपल्या आई वडिलांना जरी ते लेकर या ठिकाणी येतात, परंतु घरी गेल्यानंतर ते त्यांना उलटून बोलतात. लोक त्यांच्या घरामध्ये आले, त्यांना म्हटलं अरे बाळा हे कर, तूच कर. आणि अशा लेकरांचा आम्ही लाड करतो. प्रेज द लॉर्ड. काय मिळवताय? जर तुम्ही समानतेमध्ये चालता, जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालता आणि तुम्ही लोकांकडे तेव्हा पाहता की आमची कमजोरी आहे, आमचं कमजोरी कधी निघत, अरे तुमच्यामध्ये त्या गोष्टीला बघा ना, तुम्ही देवाने ऑलरेडी केलेला आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये येतो, पाहतो, बायकोकडे पाहतो, काही खरं नाही. नवऱ्याकडे त्या ठिकाणी पाहतो, इथं पण काहीतरी खरं नाही. हा ऐकतच नाही पाळत साहेब. लेकरांकडे पाहतो, हे लेकर तर मारायला लावतो पाळत साहेब. पण कधीतरी बघा ना त्या लेकरांकडे बघून, प्रभू हे तुझे लेकर. कधीतरी म्हणा ना आपल्या परिवाराला बघून, प्रभू नाही आज
विश्वास आहे. एक दिवस तुझ्या उपस्थितीमध्ये सगळे बस. अहो मंडळी कुठं बनली माहितीये का? सांगा बरं. प्रभू येशू या जगामध्ये आला, कोणती मंडळी त्याने स्थापन केली का? प्रभूने मंडळी स्थापन केली. आम्ही विश्वासाने लोकांना हे मंडळ बनवा, हे करा, ते करा. अरे परमेश्वराने जेव्हा या पृथ्वीवर आला त्याने पहिले कुटुंब बनवलं होतं. Praise the Lord. त्याने एक कुटुंब, आपला भाऊ, आपला बाप, आपली बहीण जेही त्या ठिकाणी असतील त्यांनी एक केलं. तुमचा परिवार देवाची मंडळी आहे आणि ती पुढे जेव्हा तुम्ही चर्च मध्ये येता तो आमचा एक परिवार बनतो. सुरुवात घरापासून देवाने केली ना. Praise the Lord. मम्मी म्हणती म्हणून चला प्रार्थनेला बसा, मम्मी जवळ बसा. अरे तुमच्या म्हणत असताना तुम्ही लेकरांना का फोर्स करता? का त्यांना तुम्ही म्हणता अरे बस ना, येऊन बस ना. ते नाही बसणार हो. तुम्ही प्रार्थना करा, एक दिवस ते स्वतः येऊन तुमच्या जवळ बसतील. तुम्ही जितकं त्यांना वारंवार बळजबरी करता, हे करू नको, हे ते करू नको, हे असं नको करू, इकडे जाऊ नको, खाऊ द्या ना ठेच, पडू द्या ना एकटं. तुम्ही म्हणून पळत असलं की निर्दय करायचं शिक्षण देणार नाही. तुम्ही जर देवाच्या समानतेमध्ये चालत असाल तर तुमचा विश्वास तेवढाच पाहिजे की जर परमेश्वराने ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडण्यासाठी जर अलाउ केली असेल, परवानगी दिली असेल तर ती गोष्ट होणारच. पण त्यातून काहीतरी चांगलंच Praise the Lord. आम्ही भरपूर साऱ्या घाणेरड्या गोष्टींमधून गेलो, पण अशी ठेच खाल्ली ना आता त्या गोष्टींकडे वारंवार जायची इच्छाच होत नाही. असा राग येतो त्या गोष्टींकडे पाहिलं, इच्छाच करून जाते ना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अधिकार त्याच लोकांच्या जीवनामध्ये दिसतात. काय अधिकार त्याच लोकांच्या जीवनामध्ये दिसतात जे त्याचा वापर करतात. जर तुम्ही देवाचे लोक आहात ना तर अधिकाराने बोलणं चालू करा. माझा परिवार देवाचा परिवार आहे, मी येशूचा आहे. तुम्ही म्हणतच नाही. 17 वेळेस तुम्हाला प्रार्थना करून घ्यावी लागते. का एकदा ते तुम्हाला आरोग्य देत नाही? तुम्ही म्हणतच नाही ना मी बरा आहे म्हणून. कोणाकडे पण जा, काय चाललं ताई, कशा आहे, बरं आहे का? नाही ना भाऊ, दुःख नाही. तू प्रार्थना केली होती तेव्हा थोडंसंच बरं वाटलं, पण अजून मी दुखणंच आहे रे. देवा, पाळक साहेब प्रार्थना करा. घरामध्ये थोडीशी आर्थिक प्रॉब्लेम आले, काहीतरी करा. पाळक साहेबांनी प्रार्थना केली आणि महिनाभराने पाळक साहेब भेटले. काय चाललं दादा, बरं आहे का? हो बरं आहे हो, पण थोडीशी अडचण चालू आहे. प्रार्थना केली होती ना तेव्हा तो झालं होतं, पण परत आली ना. कोणता विश्वास आहे तुमचा? Praise the Lord. कारण त्याचं एकच आहे, तुम्ही आपल्या अधिकाराचा वापर करणं बंद केलेला आहे. तुम्ही म्हणू शकता मी बरा आहे, मी बरा आहे. किती त्रास होता असता तुम्ही स्वतःला हाच विश्वास देतो मी बरा आहे. Praise the Lord. आणि तोच विश्वास मला या ठिकाणी उभा राहण्यासाठी तयार करत आहे. Praise the Lord. अहो मला झोपणे झाली तर माझी चिडचिड होती, मला इरिटेशन होतं, मला राग येतो. 3 दिवस आम्ही झोपलो नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये होतो, आम्ही चिडचिड केलीच नाही. अधिकार नाही केले ना, समानता कळाली ना. जर आम्हाला समानता कळाली तर आम्हाला या गोष्टी जाण्यासाठी काय अवघड नाही. देवाची समानता आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी देते जे गोष्टींचे अधिकार त्याने आम्हाला दिलेले आहेत. जेव्हा आम्ही त्याचा वापर करतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडणं सुरुवात होते. Praise the Lord. हो, स्वतःला आरशामध्ये जर पाहता ना तर तुम्हाला तुमचं स्वरूप दिसतं. पण जर समानता पाहिजे असेल ना तर ख्रिस्ताकडे पहा आणि त्याला मला तुझ्या समानतेमध्ये चालण्यासाठी शिकव. Praise the Lord. Praise the Lord. अहो आमच्यामध्ये तोच आत्मा आहे जो त्याने आम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, सैतानाने दिला तुम्हाला आत्मा? कोणी दिला तुम्हाला आत्मा?
उत्पत्तीमध्ये देवाने उत्पत्तीमध्ये जो आत्मा जो श्वास तुमच्यामध्ये घातला तो देवापासून आहे. त्याला खराब करण्याचा अधिकार सैतानाला नाहीये ना. आम्ही लोकांना म्हणतो दुष्टात्मे घुसले. अरे घुसले मांडे आमच्यामध्ये. एका मनुष्यावर दुष्टात्मे राहू शकता, एक नाही हजारो राहू शकतात. पण जो आत्मा तुमच्यामध्ये आहे तो देवापासून त्याच्या समानतेमध्ये तो मिळालेला आहे. आणि जर तो त्याच्या समानतेमध्ये बळा तुम्हाला मिळालेला आहे तर नाना प्रकारच्या अभिलाषा तुमच्या जवळ येतील, तुमच्या समोर पाप येईल. त्या पापाला नाही म्हणायची ताकद तुमच्यामध्ये तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हा विश्वास कराल का मी देवाच्या समानतेमध्ये. थोडंसं जड व्हायला लागलं ना, हेवी व्हायला लागलं है ना. आम्ही देवाच्या समानतेमध्ये आहो हे जेव्हा आम्हाला समजायला आजपासूनच विश्वास करा ना. मी देवाच्या समानतेमध्ये आहे. अहो एक दिवस असा येईल का पाप जरी तुमच्या जवळ आलं, काय होईल? पाप जरी तुमच्या जवळ आलं ना तर हे पाप तुम्हाला काही करू शकत नाही. Praise the Lord. हेच आम्हाला जाणणं गरजेचं आणि पुढे जेव्हा आम्ही पाहतो देवाने आम्हाला त्याचं प्रतिनिधित्व करायसाठी बोलवलेलं आहे. जर त्याने आम्हाला प्रतिनिधित्व करायसाठी बोलवलेलं आहे तर ते दिसलं पाहिजे. काय पाहिजे? दिसलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. तुम्हाला माहित आहे का तुम्ही देवाचे राजदूत आहात. राजदूत म्हणजे माहित आहे एम्बेसीज असतात मोठ्या मोठ्या फॉरेन मध्ये, विदेशामध्ये. एक त्या ठिकाणी परराष्ट्र मंत्रालय असतं. काय असतं माहितीये का? परराष्ट्र मंत्रालय. आणि या परराष्ट्र मंत्रालयामध्ये भारताकडून काही लोक जातात. कशासाठी जातात माहितीये का? की आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं. आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी जेव्हा ते तिथे जातात तिथे यांचा एक वेगळा त्या ठिकाणी छाप असते की आम्ही आमच्या देशातून आलो, या देशामधून आम्ही आलो आणि त्या देशाचं प्रतिनिधित्व आम्ही तुमच्या समोर करणार आहोत. Praise the Lord. आणि जेव्हा तुम्ही त्याला सायलेंट करा, जेव्हा तुम्ही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी कराल तेव्हा काय होईल माहिती आहे का? प्रतिनिधित्व जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते दिसलं पाहिजे ना. बरोबर का नाही? आता तुम्ही बायबल घेऊन जाता, बायबल घेऊन जाता तुम्ही कोणासमोर जेव्हा जाता. आजकाल लोकांचा प्रॉब्लेम फक्त हाच आहे का मोबाईल मध्ये बायबलला कॅरी करतात किंवा त्या ठिकाणी हे करतात. परंतु हे बायबल जे आहे ते लहान हे बायबल तुम्ही जेव्हा घेऊन जाता मला फार आदर वाटतो जे लोक हार्ड कॉपी घेऊन येतात, परंतु जे बायबल असून सुद्धा आदत नाही मला त्यांच्याविषयी फार वाईट वाटतं. कारण की मला असं कधी कधी वाटतं हे देवाचं वचन जर उचलू नाही शकत हे वधस्तंभ काय उचलते? वधस्तंभ म्हणजे परीक्षा. आधी याला उचलायला शिका. जेव्हा तुम्ही उचलाल तेव्हा तुम्हाला कळेल का परमेश्वर किती चांगला आहे, तो किती चांगला करतो. आम्हाला देवाने त्याच्या समानतेमध्ये याकरता बनवलेला आहे की आम्ही ज्यावेळेस त्याच्या समानतेमध्ये जातो तर जगातली कोणतीच गोष्ट आम्हाला त्यापासून विभक्त करू शकत नाही. आम्हाला कोणतीच गोष्ट मोहामध्ये पाडू शकत नाही. जर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या समानतेमध्ये आहोत तर आम्हाला पापाला घाबरायची गरज नाहीये. Praise the Lord. आम्ही घाबरतो ना, बाई त्या कोणीच्या जवळ जाऊ नको, तिच्यामध्ये काहीतरी पाहिलं मी. हे चर्च मध्ये कोणा बाईला त्या ठिकाणी समजा ती बिचारी तिला काहीतरी आळेपिळे दिले, तुम्ही का बरं घाबरता हो? का बरं घाबरता? मला हा प्रश्न फार आवर्जून पडलेला आहे. कारण की मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा अशा गोष्टी पाहतो तर मी मुद्दामून जवळ जाऊन उभा राहतो. कारण की मला पाहायचं आहे का त्याचा इफेक्ट माझ्यावर होतो का माझा इफेक्ट त्याच्यावर होतो. Praise the Lord. जर मी ह्या विश्वासाने जातो जो माझ्यामध्ये आहे तो पॉवरफुल आहे तर त्याच्यामधला कोण येतो त्याची मला फरक पडत नाही. आपल्या चर्च मध्ये एक बहीण या ठिकाणी फक्त तिने 2 आळेपिळे काय दिले तर सारे उठून मागं पळाले. वाह. Praise the Lord. अशा लोकांसंबंधाने फार देवाला आदर वाटत असेल. आणि
तो दावीद एका बाजूने वेड्यासारखं म्हणतोय, जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून जाल, मृत्यू छायेच्या दरीमध्ये किती अरिष्ट असतात तुम्हाला माहिती नाही, त्या अरिष्टातून मी जातोय. एकटाच चालला बिचारा, एकटा. तुझ्या बाजून सहस्रावधी पडले, उजव्या हातात लाखो पडले, लाखोच्या संख्येने त्याच्या विरोधात पडले, उजव्या हातात करोडो पडले, परंतु त्या बाजून जात असताना तो म्हणतो मी भिणार नाही. का? कारण तो माझ्या बरोबर आहे. जर त्याच्या समानतेमध्ये आहे ना, तर आमचा विश्वास आहे की तो आमच्यामध्ये चालणारा परमेश्वर. Praise the Lord. अहो, सैतानाकडे सामर्थ्य आहे परंतु अधिकार नाहीये. सैतानावर आम्हाला देवाने अधिकार दिलेला आहे, म्हणून तुम्ही म्हणता ना येशूच्या नावाने निघ, आणि त्याला जावंच लागतं. Praise the Lord. समजतंय का? समजतंय का? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. बरेच जण झोपले. पुन्हा एकदा प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे झोपले ते परत म्हणतील. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. कधी कधी लोक काय म्हणतात माहितीये का, लोक ते जे चांगले लोक नाही त्यांच्यामध्ये जायचं नाही, वाईट लोकांमध्ये जायचं नाही. संपवतो अंतिम क्षणाच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे समानतेच्या, पवित्रीकरण त्याची पुढची पायरी आहे ना. आणि तुम्हाला सांगू इच्छितो का लोक काय म्हणतात, भाऊ ते लोक चांगले नाही, त्यांच्याकडे प्रार्थनेला जाऊ नको, प्रार्थना केल्याने त्यांच्यावर काही फरक पडत नाही, तू काय करतो आमच्याच घरात प्रार्थना कर. Praise the Lord. काय शक्य आहे का वाईट लोकांच्या संगतीमध्ये सुद्धा तुम्ही विश्वासयोग्य बनून राहू शकता? Praise the Lord. काय हे शक्य आहे का की तुम्ही वाईट लोकांच्या संगतीमध्ये सुद्धा पवित्र बनून राहू शकता? मला सांगा, तुम्ही काय कुठे कामाला जाता, त्या कामावर वाईट लोक आहे, व्यसन करणारे लोक आहे, घाणेरड्या गोष्टी करणारे लोक आहे, आणि त्या ठिकाणी ते व्यसन करतात, त्याच्यानंतर ते भांडण मारामारी शिव्या देणारे लोक आहे, ते ऐकून सुद्धा तुम्ही कामाला जाणं बंद केलं का? केलं का? आणखी एक गोष्ट विचारतो. पार्टीला गेले तुम्ही, पार्टीला. आता आम्ही पार्टीला जायचो. पार्टीला गेल्यानंतर माझे मित्र मस्तपैकी दारू बिरू समोर ठेवायचे है ना, आणि आम्ही फक्त जायचो खायसाठी जायचो. ते भरपूर शिव्या द्यायचे, ते एकमेकांना शिव्या द्यायचे, भांडण करायचे, आमकं करायचे, तमकं करायचे. आम्ही फक्त खायचो, निघून यायचो. मला सांगा, अशा ठिकाणी जिथं गेल्यावर तुम्हाला समजेल का ते लोक तुम्हाला प्रवृत्त करतील, ही घाणेरडी गोष्ट करा, हे दारू प्या, हे सिगरेट प्या, हे त्या ठिकाणी गुटखे खा, हे गायछाप खा, व्हॉट एव्हर जे घाणेरड्या गोष्टी असतील त्या करा, तर मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट सांगतो, जाऊ नका ना. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे काही तिथं ते होणार आहे, आणि होणार असताना तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या समोर तुमचं चालणार नाही, तुम्हाला ते करावं लागेल, तर तुम्ही घरीच करावं, मला जायचं नाहीये. पण जर तुम्हाला विश्वास आहे, मी जरी त्यांच्यामध्ये गेलो पण तुम्ही ते करणार नाही, तुम्ही जाऊ शकता, कारण की तुम्ही देवाच्या समानतेवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये जो आहे तो विश्वास योग्य आहे, तो पॉवरफुल आहे. तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो देवाचा आहे, तोच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अभिलाषांसोबत लढण्यासाठी कृपा देईल. प्रेज द लॉर्ड. मला एक गोष्ट ह्या वचनाद्वारे समजणं गरजेचं आहे की मी सैतानाला घाबरता कामा नये. तो कितीही गोष्टी माझ्या समोर घेऊन आला तरी आम्हाला विश्वासामध्ये जाणायचं आहे की आम्ही देवाच्या समानतेमध्ये आहोत. मी तुम्हाला सांगतो, लोकांना बघून त्यांना जज करणं बंद करा. आम्ही वचनाने न्याय करतो, लोकांचा वचनाने न्याय करतो. आम्ही देवाची जे न्याय करतो ना, याचं त्याचं
आम्ही नाही म्हणत का बाळासाहेब साहेब तुम्ही कितीही प्रार्थना करतो माणूस बदलणारच नाही, याचा अर्थ तुम्ही काय केलंय माहितीये का? तुम्ही देवाच्या सिंहासनावर जाऊन त्या सिंहासनावर जाऊन बसले आणि म्हणता तो बदलणार नाही, देवाची जागा तुम्ही घेतलेली आहे. प्रभू येशू त्याची संगत कोणासोबत होती माहितीये का? पापी लोकांसोबत होती. वेश्या व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये तो बसायचा, त्याच्यानंतर लबाड लोकांसोबत तो बसायचा, त्या ठिकाणी जकातदार लोकांसोबत तो बसायचा, तो त्या ठिकाणी पापी लोकांसोबत बसायचा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का हैराण करणारी, तो पापी लोकांना जवळ करायचा आणि जे धार्मिक लोक होते त्यांना तोंडावर रागवायचं. काय करायचा प्रभू येशू? पापी लोकांवर प्रेम करायचा आणि जे धार्मिक होते त्यांना तो काय करायचा? रागवायचा. शास्त्री आणि फरीसी. आणि आम्ही काय करतो माहितीये का? धार्मिकाला लय गोड गोड बोलतो आणि पापी माणूस समोर दिसला का त्याला शिव्या घालतो. आणि म्हणतो इतक्या वर्षाचा देवदेव करतो, तुला काही वाटतं का? काय झालं तुझं? अरे नका करू, तुम्ही प्रार्थना करा ना फक्त त्यासाठी. मी आता कोणाला बोलणंच बंद केलं, मला ना फरक पडत नाही, काय करत मला माहिती आहे माझ्या प्रार्थनेने जे होतं ते माझ्या बोलून पण होत नाही. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ माझी प्रार्थना लय पॉवरफुल असं नाहीये. मी ज्या प्रार्थनेमध्ये ज्या तळमळतेने मी ज्या अंतःकरण घेऊन ज्या तुटलेल्या पाण्याने देवाजवळ जातो, ते तुटलेलं पण मला याचा विश्वास देतो की जे तू मागितलेलं आहे, जे मी तुला सांगितलेलं आहे ते मी करण्यासाठी सिद्ध परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग सैतान याच गोष्टींमुळे आम्हाला सैतान भयभीत आहे हो तुम्हाला तो घाबरतो. सैतान घाबरलेला आहे पण प्रॉब्लेम काय माहितीये का? सैतान दाखवत नाही. काय माहितीये? तो घाबरलेला आहे पण तो दाखवत नाही. आणि तुम्ही त्या ठिकाणी विश्वासामध्ये मजबूत आहे पण तुम्ही दाखवता नाही, तुम्ही घाबरलेले. उलट आहे, जो घाबरलेला आहे तो असं दाखवतो आम्ही नाही घाबरत. तुम्ही लहानपणी केला असेल ना एखाद्या समोर, मला त्या ठिकाणी वाघाला घाबरतो का? तो म्हणतो नाही. याला घाबरतो का? तो म्हणतो नाही. लगेच पाप निवडून असा हात करायचा, लगेच पाप नाही, लगेच केलंय ना, सगळ्यांनी केलंय ना. म्हणजे माणूस त्याला सगळे अधिकार देवाने दिलेले आहेत. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, सैतान दाखवत नाही, तो भीतीमध्ये काम करतो. मी तुम्हाला सांगतो, जो अभिषेक तुम्हाला देवापासून मिळालेला आहे तो सैतानाच्या सर्व बंधनांना तोडण्यासाठी मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की आमच्या जीवनामध्ये जर देवाने आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे तर त्याने आम्हाला अधिकाराच्या सोबत त्याने पाठवलेलं आहे. फक्त आम्हाला ते जाणणं गरजेचं आहे. आम्ही कमजोर नाहीये, आम्हाला माहित नाही आमच्या अधिकाराची ताकद काय आहे. ज्या दिवशी आमच्या अधिकाराची आम्हाला ताकद कळल त्या दिवशी आम्हाला हे समजल की आम्ही काय आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचं शरीर आहोत. आम्ही काय आहोत माहितीये? देवाचं शरीर. आणि देव आमचं काय आहे? मस्तक आहे. तुम्ही कधी बघितलं का शरीर आणि डोकं वेगळं? बघितलं का? मी तो समजा बेटा मुलग्याचा माणूस आला, तू बसाल का इथं? मी तर म्हणतो तुम्ही बंदच करायला गेले, दुसरीकडे बोलव होती तर नाही येणार. शरीर आणि जे काही मस्तक आहे, डोकं वेगळं राहू शकतं का? देवाचं वचन आम्हाला सांगतं 2000 वर्षांपूर्वी त्याने आम्हाला सांगितलं, तुम्ही माझं शरीर आहात. हे जे आमच्यामध्ये आहे ना, हे त्याचं शरीर. आणि या शरीराच्या द्वारे त्याने आम्हाला स्वतःचं शरीर बनवलेलं आहे. जर तो आमचं मस्तक आहे आणि जर तो आमच्या बरोबर जुडलेला आहे, जर तो आमच्या समानतेमध्ये आहे, तर मला सांगा कोणती गोष्ट आम्हाला देवाच्या प्रेमातून मिळवते? प्रेज द लॉर्ड. जर आम्ही देवाचं त्या ठिकाणी शरीर आहे आणि तो आमचा मस्तक आहे तर आम्ही कधीच वेगळे नाही. आम्ही
कधीच त्या ठिकाणी अपयश त्या ठिकाणी मिळवू शकत नाही, कधीच आम्ही हरवू शकत नाही, कारण की देव आम्हाला त्या गोष्टींमध्ये त्या अभिषेकाच्या द्वारे उंच करतो. Praise the Lord. तुम्हाला मेन माहिती आहे का? मेन माहिती आहे? मेणबत्तीचं मेन माहिती आहे का? बरं, कमळाचं फुल किती लोकांनी पाहिलं? डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी. बरं, या कमळाचे पानं पाहिले का तुम्ही? पानं, त्या पानावर तुम्ही चिखल फेका बरं. आणि मला मी चॅलेंज करतो तुम्हाला, कमळाच्या पानावर चिटकून टाकलाय. त्याच्यावर तुम्ही किती बी माती फेका, मला दाखवा ती माती त्याला चिकटते. त्याच्यावर किती बी तुम्ही पाणी फेका, मला दाखवा त्याच्यावर ते पाणी बसले. होईल का? असं शक्य आहे का? बघितलं नाही? काय सांगू भाऊ तुला, असं कमळाचं फुल माझ्या समोर होतं आणि मी असं चिखल फेकला, लगेच चिखल त्याच्यावर जाऊन लगेच चिकाटतो. नाही ना, या मेणासारखं बना ना, कोणती वाईट गोष्ट येऊ द्या, तुम्हाला चिटकलीच नाही पाहिजे. सैतानाने तुम्हाला किती बी दोष लावू द्या, तो दोष असा तुम्हाला चिटकून असा गळून गेला पाहिजे पाण्यासारखं. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर देवाचं शरीर आहे, द बॉडी ऑफ क्राइस्टला कोणी त्या ठिकाणी कंडेम करू शकतं का? दोष लावू शकतं का? कोण दोष लावणार आहे? जर परमेश्वर माझ्या पक्षात आहे तर माझा विरोधी कोण आहे? माझा विरोध करणारा कोण आहे? आणि आम्ही बसतो, ब्रदर माझे आई बाप माझ्यावर प्रेमच करत नाही. अरे देव आहे ना, ते देवावर प्रेम करतो. तुझ्या आई बापांना कधी तुझ्यावर प्रेम करायला लागेल, तुला बी नाही करणार. ब्रदर काय सांगू, नुसते भांडणं करतात हो हे. मग तू कोणाला सांगते? प्रेज द लॉर्ड. नकारात्मकतेला स्वतःची ताकद बनवा ना. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो माहिती का? आमची नकारात्मकता आमच्या कमजोरीवर कधी कामच करत नाही. मी काही गोष्टींमध्ये माझी कमजोरी आहे ना, मला तुम्हाला सांगू द्या, मला इतकं म्हणजे लोकांसमोर जायला पहिले फार भीती वाटायची. मी स्वतःला लपवायचो, मी हे करायचो आणि ती माझी कमजोरी होती. परंतु मी म्हटलं लपून काय होणार आहे? चला, एक दिवस समोर जाईल, 2 दिवस समोर जाईल, 3 दिवस लाज जरी वाटली तरी वाटू द्या, परंतु इथून पुढे निराश होणार नाही. कुणी समोर येऊ द्या, मी बिनधास्त समोर जातो. कमजोरींना ताकद बनवा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर कोणी म्हणतं, मी सांगतो पुढच्या रविवारपासून आहे ना, तुम्ही ग्रुप बनवा तुमचे आणि प्रत्येक ग्रुपने ना प्रत्येकाने समोर येऊन गाणं म्हणायचं. आता प्रत्येक रविवारी एक गाणं प्रत्येक ग्रुपने म्हणून इथं येऊन त्या ठिकाणी परफॉर्म करायचं. कधी ख्रिस्तासाठी तुम्ही त्या ठिकाणी वापरले जाणार आहोत. काही तुमची इच्छा काय आहे? काही नाही, देवाची काय, त्याचा गौरव झाला पाहिजे, मला पण देवाची सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. दादा तुमची इच्छा काय? माझ्या जीवनाद्वारे लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. या पुढे आणि दाखवा लोकांना ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो, आम्हाला कार्य करे गाणे येतात ना, जात्यावर बसल्यावर आम्ही येतात ना. त्याच्यानंतर आणखी टीव्ही समोर बसल्यावर तिकडे फक्त एक ढोल चालू व्हायचं उशीर, आमचं तर लगे गाणंच तयार. लेकरं मला शिकवतात, लेकरं दादा तुम्हाला हे गाणं माहिती आहे का? अरे बापरे, माहितच नव्हतं म्हटलं. ज्या गोष्टी माझ्यासाठी मेलेल्या आहेत त्या गोष्टी माझ्यावर परिणामच नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. आजकालचे लेकरं आहे ना, काय करतात माहितीये का? फालतू गोष्टी पाहतात ते मोबाईलवर, त्याने काय त्यांना नॉलेज भेटत काय भेटत. त्यांना वाटतं ते करता म्हणजे ते फार विशेष करतात. असे लेकरं त्या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये असतात, गोंधळामध्ये पडलेले असतात. यांना यांचं समोर काय होणार काय नाही ते म्हणतात, फक्त ते चालू आहे ते चालू द्या. आणि एक दिवस सैतानाने एवढा निराश करतो, हे म्हणतात आता आमचं सगळं संपलं. इथे तरी लेकरांनी स्वतःचं आयुष्य संपवून टाकलेलं आहे. आत्महत्येचा रेट पाहा तुम्ही, न्यूज वाचताकडे मला नाही माहिती की बातम्या पाहण्यापेक्षा पेपर वाचतो बा, ते पण जे मला वाचा वाटलं तेच वाचतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या समानतेमध्ये आहात. मला हा विषय आज घ्यायचा नव्हता,
परंतु पुष्करांना सैतानाने हे सांगितलेलं आहे की बाबा तू देवाच्या प्रतिरूपाचा जरी असला पण त्याच्या समानतेचा नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही देवाच्या वचनाद्वारे नव्हे तर देवाच्या हाताने निर्माण केलेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्ट त्याने वचनाने बनवली. तुमच्याविषयी तो त्या ठिकाणी इतका त्याचं मन देवदूत सुद्धा त्याने शब्दाने बनवले. त्याने तुम्हाला आपल्या हाताने बनवलेलं आहे. आपला श्वास तुमच्यामध्ये दिला. जे त्याच्यामध्ये होतं ते तुमच्यामध्ये त्याने टाकलं. आणि मला एक गोष्ट सांग की जर त्याने ते तुमच्यामध्ये टाकलं ते दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो सैतान इकडून चिखलाचे गोळ्यावर गोळे फेकू द्या पण तुम्ही मेणासारखे राहा. कोणतीच घाणेरडी गोष्ट तुमच्या शरीराला लागू नये. का बरं आम्हाला लोकांची फॅशन ऍक्सेप्ट करा वाटते. तिला सुंदर दिसते मला पण तेच घ्यायचं. तुझ्या साधेपणामध्ये तू किती चांगली आहे ना बाई ते तुझ्या देवाला माहिती आहे. पण तुझ्या लोकांची फॅशन जेव्हा तुझ्यामध्ये येते त्या फॅशन मध्ये तू किती चांगली दिसती हे देवापेक्षा त्यांना आवडतं. आणि देवाचं वचन सांगतं जगाशी मैत्री देवासोबत होईल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवापासून आमचं साक्ष पाहिजे. देवापासून मिळवा. तुम्ही देवाच्या समानतेमध्ये आहात. तुमच्याविषयी देवाने साक्ष दिली पाहिजे. तुम्ही किती लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करता. आम्हाला फरकच पडत नाही. मी तिथं कसं दिसत होतो एकदा सकाळी आरशात पाहिल्यावर डायरेक्ट रात्रीच पाहिजे आमचे थोबाडे कसे झाले. पण तिथं आम्हाला संकोच वाटला नाही का माझा केस इकडूनच निघाला का माझी शेंडीच उभी राहिली का माझ्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी काय तेलकटपणा झाला का इकडून काय आलं का हे पडलं का कपड्यावर काही डाग लागला का नीट आहे का नाही का चुरगळलेले आहे. कोणाचंच आम्हाला काही वाटलं नाही. आम्हाला फक्त देवाचं वचन प्रिय होतं. जो पवित्रतेमध्ये चालतो ना त्याला फरक पडत नाही तो किती साधा आहे का तो किती हे. कारण की जितकं आम्ही देवाला दाखवतो की आम्ही फार चांगले. मला एक गोष्ट सांगू द्या. जर तुम्ही देवाला दाखवण्यासाठी चांगले म्हणता आणि तुमच्या शेजारचे लोक तुम्हाला येऊन म्हणता तुम्ही आज फार चांगले दिसत आहात तर मी तुम्हाला सांगतो स्वतःला विचारा हा व्यक्ती जर खुश झाला तर प्रभू खुश झाला असेल काय. ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पुष्कळ लोक आम्हाला म्हणतात तुम्ही फार चांगले आहात तुम्ही फार चांगले बोलता. परंतु मी त्यांना एकच गोष्ट सांगतो फालतू गोष्टी बोलायला मला वेळ नाही. बोलायचं तर वचनच बोल. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही घेऊन पडतो देवाची समानता आहे आणि देवाची समानता असल्यानंतर आम्ही म्हणतो चालतंय काय होतं देव थोडी पाहतोय देव तर क्षमा करतोय. पश्चाताप लाईफ मध्ये एकदाच होतो बरं का. लक्षात ठेवा पश्चाताप जीवनामध्ये एकदाच केला जातो. वारंवार पश्चाताप करणारा व्यक्ती जाणून बुजून चुका करणारा व्यक्ती आहे. साहेब आजपासून मी शिवी देणार नाही. काय म्हटलं साहेब आजपासून मी शिवी देणार नाही. मी निर्णय घेतला 2 दिवसांनी पालकासमोर शिवी. त्याला परत पश्चाताप केला तेव्हा मला क्षमा कर. देवाने केली क्षमा. तिसऱ्या दिवशी त्याच्या तोंडामध्ये शिवी आणि देवाचा आत्मा होतो देऊ नको याने लगेच देऊन टाकली. पाप मनुष्याला दोष लावतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाची कृपा आम्हाला त्या दोष भावनेतून मुक्त करते. समानतेमध्ये चाला हो. तुम्हाला खोटं सांगितलेलं आहे तुम्ही देवाच्या समानतेमध्ये नाहीये. तुम्ही पापाची संतान आहात. अरे ठीक आहे ना मर्द काढा ना मग बोलवा ते येशूच्या रक्ताला. पापांची क्षमा येशूच्या रक्ताने होते पश्चातापाने होत नाही. समजलं. हे काय सांगितलं पापांची क्षमा येशूच्या रक्ताने होते. कशाने होते
येशूच्या रक्ताने पापांची क्षमा होते. त्या रक्ताला बोलवणे गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा म्हणता ना प्रभू माझ्या अपराधांची क्षमा कर आणि आपल्या निर्दोष रक्ताने मला धुवून शुद्ध कर, तेव्हा तुमची शुद्धता होते. ते म्हणते प्रभू मला क्षमा कर, मी चुकलो, प्रभू मला क्षमा कर. ते खेळणं पाहिलं नाही का? आम्ही त्या उंचामध्ये गेलो ते खेळणं पाहायचो तेव्हा त्याला चावी मारली का त्या ते झाड करायचं दोन्ही हातामध्ये ते दनादन मारले आहे ना. ते काही लोकांच्या घरामध्ये बघितलं ते लेकरांसाठी त्यांनी जे ढोल असतं ते ढोल वाजवलं दोन्ही हाताने, त्याला चावी दिलेली असते. आम्ही तसंच लोकांसोबत म्हणतो देवाजवळ जेव्हा बसतो प्रार्थनेला, मी पापी आहे, मी तर किडा आहे, मी तर आमका आहे, मी तर दमका आहे, मी तर असा आहे, मी माझी लाईफच नाही, माझं हेच नाही. कारण देवाने तुला समानतेमध्ये बनवलेलं आहे. तुझ्या मनामध्ये आलंच कस काय बाबा तू स्वतःला किडा म्हणावं? किडे आहे का तुम्ही? खरंच मला सांग, किडे आहे का तुम्ही? किडा कसा असतो? विचित्र असतो ना. तर तुम्ही पाहिलं एखादा किडा, बाई काय सुंदर किडा आहे का? फुलपाखराला म्हटले असं किड्याला पाहून कधी म्हटले का तुम्ही काय सुंदर आहे? कधी तुम्ही बघितलं का त्या ठिकाणी काही ह्या गोष्टीमध्ये मी काय म्हणतो, मी तुझ्या लायकीच नाही, माझी लायकीच नाही. लायकी नाही माझी बाबा. म्हणजे देवाने आम्हाला बनवून चूक केली का? नाही ना. प्रभू आम्ही तर पापी आहोत आणि तुझ्या पापांची क्षमा तेव्हा झाली जेव्हा तू प्रभूला स्वीकारलंस. प्रेज द लॉर्ड. तेव्हा झाली तुझ्या पापांची क्षमा. रोज काय सांगतो देवाला, मी पापी आहे, मी पापी आहे म्हणून. प्रभू माझ्या घरामध्ये ऐकतच नाही कोणी, तू प्रार्थना करत नाही म्हणून तुझे ऐकतो. प्रेज द लॉर्ड. बाळक साहेब इतर वेळेला झोपच येत नाही, पण चर्च मध्ये आलं प्रार्थनेला बसलं झोपच येते. रात्र जागून काढल्या. मग मी त्यांना उपाय दिला, बायबल हातात घेऊन बसा वाचायला. त्यांनी दुसऱ्या दिवशी साक्ष सांगितली, जसं बायबल हातात घेतलं लगेच गाढ झोप आली. देवाची स्तुती असो. जी गोष्ट तुमच्या कोणत्याच गोष्टी करू शकल्या नाही. हेडफोन घालून गाणं ऐकण्याचा प्रयत्न केला, झोप नाही आली. लोक जगाच्या गोष्टी करून पाहिले, सगळे उपाय केले, झोप आले नाही. जसं बायबल हातामध्ये घेतलं पटकन झोप. अरे वाटलं पाहिजे काही तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. जगाच्या गोष्टींमध्ये आनंद आहे, अहो समानतेमध्ये चाला, समानतेमध्ये. प्रेज द लॉर्ड. मी विनंती करतो पुढच्या रविवारसाठी प्रार्थना करा, कारण की पुढच्या रविवारचं जे काही सामर्थ्य तुम्हाला माहिती देव काय काय करू शकतो. माझा तोच उपदेश होता, पण म्हटलं चला समानता एकदा कळू द्या आणि समानतेमध्ये आल्यानंतर पुढच्या रविवारी तुम्हाला काय मिळेल तेव्हा तुम्हाला ते कळलं आहे ना. तुम्ही देवाच्या समानतेमध्ये आहात. कोणी तुम्हाला म्हटलं तू पापी आहे, तू कसा आहे, आणि जे म्हणायचं ते म्हणू द्या. मनामध्ये विश्वासाने म्हणा, मी देवाच्या समानतेमध्ये, मी मेघासारखा आहे. मला पाप त्या ठिकाणी, घाणेरडी गोष्ट त्या ठिकाणी स्पर्श करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी सांगतो तुम्हाला, स्वतःसाठी प्रार्थना करताना असताना पहिले देवाला कृपा मागा की प्रभू आम्ही नाही बसू शकत तुझ्या प्रार्थनेमध्ये. प्रभू आम्हाला नाही माहिती, आम्हाला काय करायचंय समजत नाही, पण तू आम्हाला शिकव. तुम्हाला प्रॉब्लेम आले तर तुम्हाला तुमचे दास दिलेले. तुम्हाला काही प्रश्न पडले आठवड्यामध्ये, मला तर मोजक्या लोकांचा फोन येतो, असं झालं, आम्ही काय करावं. प्रश्न विचारा तुम्ही. जो आत्म्यामध्ये त्या ठिकाणी जो व्यक्ती तुम्हाला सांगत आहे त्या आत्म्यामध्ये तुम्हाला चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याचं अनुकरण तुम्ही करता, ज्याच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवून चालता, त्याला विचारा तुम्ही की आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही कशाला बसलेलो आहे. ठीक आहे ना, तुम्ही फोन करा, इकडचं तिकडचं बोलू नका ना, पण सर काय म्हणते तब्येत कसं चाललं. अरे प्रश्न पडला, मला एक प्रश्न आहे, विचारू का. आम्ही ते सुद्धा
सुद्धा विचारत नाही. आम्ही 10 तास त्याच्यातच घालतो. काय चाललं, याचं असं झालं, त्याचं तसं झालं, हे बाबा मला वेळ नाही त्यासाठी. माझ्या नातेवाईकांचा जरी फोन आला आणि ते मला विचारायला लागले, मग काय चाललं इकडचं, मग हा काय म्हणतो, मी म्हणतो हा मम्मी काय म्हणते बघ. आणि जेव्हा ते म्हणतो ते त्याच्या तिला सांगितलेलं असतं मी बाहेर निघून जातो, ती म्हणते येतो बाहेर, मला नाही वेळ. या दिवसांमध्ये माझं जास्तीत जास्त जर प्रेम असेल ना ते या वचनांवर होत आहे. कारण की मी पहिले बायबलला कॉम्पिटिशन म्हणून मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, मी जुना करार आहे ना, इतिहास, दुसरे इतिहास, किती दार आहे, किती पाने, एवढे जाड पाने आहेत ना, हे पानं मी फक्त 2 दिवसात 3 दिवसात वाचून काढले इथपर्यंत. एवढं मला आवडतं ते वाचायला. पण एक गोष्ट सांगू का, माझी हे नाही बरं का याच्यामध्ये मला कौतुक नाही करत आहे, मी जे वाचतो ते देव मला समजण्यासाठी तो प्रत्येकाला वेगळा वेगळा अर्थ आहे. फक्त तुम्ही कोणत्या विश्वासाने ते घेता आणि कोणत्या समानतेमध्ये चालता ते महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट सांगू का, येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित परमेश्वर ज्या गोष्टी सांगेल तुम्ही पवित्र आहात म्हणून तुम्ही पवित्र आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पवित्र होण्यासाठी बोलवलेले म्हणून तुम्ही पवित्र आहात, तुम्ही अशुद्ध नाही आहात. जर देवाने तुम्हाला बनवलेलं तर त्याने पवित्र बनवलेलं आहे, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही त्याच्या समानतेमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. काय शिकले आज तुम्ही? आम्ही मग समानतेमध्ये आहोत तर आम्हाला कसं बनायचं आहे बोला ना. आहेच आम्ही मेणासारखं बनायचं. या मेणाला किती तुम्ही चिखल फेकाना याच्यावर बसत नाही. आपल्या कमजोरीला पॉझिटिव्हली बोलत जा ना. आम्हाला घरामध्ये भांडणच होता, म्हणा प्रभू तुझी शांती या घरामध्ये आली. हा माझं लेक अंग दुखतं काय करावं म्हणत मी बरा झालो. माझे लेक काय करत नाही म्हणत देवा तू दिले तुझ्या नावात धन्यवाद, तू ते त्यांना त्या ठिकाणी आज्ञा पालन दिलेलं आहे. आमचं काही खरं नाही, आमच्या घरातले वाद होता. अरे कोणी सांगितलं तुम्हाला नकारात्मक बोलायला? मी काय म्हणायचो माहिती का पहिले प्रार्थनेमध्ये, अरे देवा तुला काय माहिती म्हणले तुम्ही म्हणले असाल ना, प्रभू तुला काय माहिती मी कोणत्या जीवनामधून चाललो, काय दिवसातून चाललो. आणि त्याला सगळं माहिती आहे. ज्या मार्गाने तुम्ही चालले त्याच्यापेक्षा भयंकर मार्गाने तो गेलेला आहे. गेतसेमानी पासून तर त्या गुलदस्ता गुलगुथाच्या ठिकाणी त्या पहाडापर्यंत जाऊन पहा ना त्या मार्गाने कसं वाटेल तुम्हाला काहीतरी वचनामधून. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा पुढच्या रविवारसाठी. कारण की उपवास प्रार्थनेमध्ये पुन्हा शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस आपण उपवास प्रार्थनेमध्ये राहतो. कारण की असा काम करण्यासाठी परमेश्वर सिद्ध परमेश्वर आहे. प्रार्थना करूया आलेल्या वचना करता, त्यानंतर आपण याच्यामध्ये सहभागी होऊ. धन्यवाद प्रभू तुझ्या नावाने धन्यवाद. आजच्या काही गोष्टींच्या द्वारे आपल्या समानतेमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला शिकवलं बापा. ती समानता आमच्या जीवनामध्ये दे आणि आम्ही जाणावं की तुझी अद्भुत परिपूर्ण आणि ग्रहणी इच्छा काय आहे. खरोखर प्रभू तुझ्याही गोष्टींच्या द्वारे आम्हाला प्रकट केलं की तू अद्भुत गोष्टींच्या द्वारे तू आम्हाला जे निवडलेलं आहे. आणि बाप्पा साहेबांनी वारंवार आम्हाला ही गोष्ट न जाणून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुझ्या समानतेमध्ये आहोत. परंतु आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की खरोखर प्रभू तू आपल्या स्वरूपामध्ये आणि समानतेमध्ये आम्हाला बनवलेलं आहे. जोही गुण आमच्या जीवनामध्ये प्रभू लागलेला आहे, जेही पाप आमच्यावर आहे प्रभू त्याला स्वच्छ करणं आम्हाला गरजेचं आहे. परंतु प्रभू आज आम्हाला कृपा दिली ही गोष्ट शिकण्यासाठी. जेही अडकणं आहे प्रभू आम्ही येशूच्या नावामध्ये ते धुवून शुद्ध करावे आणि प्रभू तुझ्या पवित्रतेमध्ये चालावं. खरोखर प्रभू ज्याही गोष्टींच्या द्वारे तू आम्हाला बोलत आहे, तुझे त्या अद्भुत दया आमच्यावर प्रकट करत आहे, त्या अद्भुत गोष्टींच्या द्वारे तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. हा पवित्र आत्मा प्रभू आमच्या सोबत आहे आणि प्रभू त्याला आमच्यापासून तू त्या ठिकाणी पराभूत होऊ देऊ नको, तर आमच्या बरोबर ठेव. तुझा मेज आम्हाला आहे, त्यामध्ये हात घालण्यासाठी प्रत्येकाला कृपा दे याकरता की प्रभू तुझं सामर्थ्य प्रकट व्हावं. आभार मानतो तू प्रार्थना ऐकलीस. पुन्हा एक वार आम्ही संपूर्ण हातामध्ये पडतो. आजच्या वचनाद्वारे तू आमच्यासोबत बोलला प्रभू. सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये टिकून ठेव. कारण की प्रभू आम्ही तुझ्या समानतेमध्ये आहोत याकरता आम्हाला त्यानुसार चालण्यासाठी कृपा दे. आभार मानतो तू प्रार्थना ऐकली. येशू ख्रिस्त याचा प्रिय नावामध्ये मागतो म्हणता ऐकू द्या. आमेन.